आज यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यालय आणि 14 पंचायत समिती कार्यालयांमध्ये बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण संपन्न झाले। प्रारंभी भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। हरित ऊर्जा स्वच्छ पाणी या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी सातत्याने मिळणार आहे। सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे विजेची बचत होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळेल। त्यामुळे गावागावात आरोग्यदायी व शाश्वत जीवनशैलीचा प्रोत्साहन मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हर घर जलसह अनेक जनहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहे। तर पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामध्ये समतोल व सर्वांगीण विकास साधणे हे राज्य सरकारचे प्रमुख ध्येय आहे। आजचे जलशुद्धीकरण प्रकल्प त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊलही मानलं जातंय। नागरिकांनी या योजनेचा जबाबदारीने वापर करून स्वच्छ यवतमाळ, हरित यवतमाळ, समृद्ध यवतमाळ घडवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे।